शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार शाळेत कुठले? अच्छा. महादेव ठाकूर, जोगेश्वरला राहतो, बिझनेस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव सागर ताटे, मी राहायला अंधेरी महाकाली. गुड मॉर्निंग. मी महाकालीला राहतो अंधेरी आणि मी TCS मध्ये जॉब. नाव व्हेरी गुड मॉर्निंग. माझं नाव दीपाली साळकर आहे. मी कॉटन मिलला राहते आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीत कामात आहे. गुड मॉर्निंग. माझं नाव वर्षा माने. मी सँटाक्रूजला राहते आणि मी अंधेरीला एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. हॅलो, मी श्रीकला पेडणेकर, एक ग्राफिक डिझायनर आहे आणि लाईनमन डिझाईनमध्ये वर्क करते. गुड मॉर्निंग. मी पंकज करम, मी लोअर परेलला राहतो, शिपिंग कंपनी जॉब. हाय, गुड मॉर्निंग. मी स्वप्नील कदम, लोअर परेलकर आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये जॉबला आहे. शुभ प्रभात. मी प्रतीक जाधव, मी लोअर परेलला राहतो आणि मी ग्राफिक डिझायनर आहे. गुड मॉर्निंग. मी संदेश वेद्रे, मी लोअर परेलला राहतो आणि मी फोटोग्राफी करतो. इंटरियर डिझायनिंगमध्ये. गुड मॉर्निंग. माझं नाव संकेत आरेकर, मी सांतावरला राहतो आणि फिटनेस कोचचा जॉब करतो. गुड मॉर्निंग. माझं नाव दौलत हेमंत मेहर, मी पार्ल्यामध्ये HM नानावटी स्कूल ICSC तिथे मी ॲज अ स्पोर्ट्स इन्चार्ज आहे आणि एक आमची एक छोटीशी ऑर्गनायझेशन आहे इम्पिरियल ऑलराऊंड सर्व्हिसेस. त्याचा आज आपण ट्रेकिंग ऑर्गनाईज केलेलं आहे. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच आदर माझ्या मातीत फुलू दे मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात
दिवस होता आमचा प्रबलगड ट्रेकचा. 2 वर्षापूर्वी कलावंतिनी करून मला प्रबलगड बघायचा होता, कारण की वरून दिसणारा ती कलावंतिनीचा जी चुळा आहे तो बघायचा होता. त्याबरोबर आज आम्ही भरपूर काही केलेलं आहे. तसे बघायला गेलं तर मी खूप नाही, एक 17-18वा ट्रेक होता, पण वेगवेगळ्या लोकांबरोबर. यावेळी पहिल्यांदा आम्ही इम्पिरियल ह्या टीम बरोबर हा ट्रेक केलेला आहे. त्याबरोबर काही नवीन लोक होते, काही जुने लोक होते, काही आमचे नेहमीचे पकाऊ लोक होते पण होते. आता श्रीकला मॅडम आपला एक्सपिरियन्स सांगणार आहेत. माझा लास्ट ट्रेक होता अक्षरी, त्याच्यानंतर हा प्रबळगड. माझा खूप असं मस्त लक्षात राहणारा गड आहे हा. इतकं स्ट्रगल मी कधी कुठल्या गडासाठी केलेलं नाही. हा पहिल्यांदा जो मी केलाय. खूप छान होता, मजा आली, झोपाही काढल्या, छान वाटलं. आणि ह्या आहेत आमच्या नवीन मॅडम दीपाली. यांचा पहिला ट्रेक होता, म्हणजे ट्रेक असताना माहित नव्हता, तो आम्ही तो घडवला त्यांच्यासाठी. त्यामुळे ट्रेकचा म्हणजे त्यांचे पाय पण दुखतोय, पण तरी पण त्या बोलणार आहे. ओके, हाय एव्हरीवन. ऍक्च्युली खूप चांगला ट्रेक होता. माझा फर्स्टच ट्रेक आहे आणि मी तुम्हा लोकांबरोबर खूप एन्जॉय केलं. ऍक्च्युली तृप्तीची आणि माझी एवढी ओळख पण नाहीये. ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदाच भेटलोय, पण ती एवढं खूप चांगली कोऑर्डिनेटर आहे, खूप चांगली म्हणजे ट्रेकर आहे. तसंच दौलत राम वगैरे ह्या लोकांनी खूप हेल्प केलं आणि मला असं बिलकुल असं वाटलं नाही की आम्ही आणि हा स्वप्नील पण इव्हन. आणि मला असं नाही वाटलं आणि इव्हन मला असं वाटलं नाही की तुम्ही अनोळखी आहात कोणी, पण ऍज अ फ्रेंड तुम्ही मला खूप चांगले वाटलात आणि खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे. आणि जसं श्रीकला बोलली ना तसं मला पण एकदम मेमोरेबल आहे माझ्यासाठी. ओके, या आहे आमच्या वर्षा मॅडम. ह्यांना आता रिक्षा पकडायची घाई लागली आहे, पण तरी 2 शब्द आपल्याविषयी बोलणार आहेत. वर्षा मॅडम, आपला एक्सपिरियन्स. पाय दुखतोय? नो. ऍक्च्युली हा माझा फर्स्ट ट्रेक होता. मला वाटलं नव्हतं की, मला आधी वाटलेला ट्रेक करणं म्हणजे ते रशी धरून जाणं, बट ट्रेक काय असतं ते मी आता बघितलं. खूपच छान एक्सपिरियन्स होता. खूप स्ट्रगल पण केलं आणि खूप नवीन मित्रांची ओळख झाली. आणि इंपेरियल स्पोर्ट्स यांनी खूप छान आम्हाला, म्हणजे त्यांनी आम्हाला खूप छान सांभाळलं. आम्हाला मध्ये दुखलं, आम्ही पडलो सुद्धा. आमची खूप काळजी घेतली. थँक्यू सो मच इम्पेरियल टीम. ग्रेट जॉब इम्पिरियल टीम. खाऊन पिऊन ट्रेक आम्ही केलेला आहे. खूप सारं चिकन, झोप पण आम्ही काढलेली आहे. अशी झोप की आतापर्यंत कुठल्याही ट्रेकिंगला जेवणानंतर झोप मिळालेली आहे, तीही आम्ही काढलेली आहे. आणि आता आम्ही रिक्षाच्या मार्गावर चाललोय. हाऊ द जोश, हाऊ द जोश, हाऊ द जोश. घरी झाला तो ट्रेक आम्ही केलेला आहे. तो बघा तिकडे, बघा तिकडे तो तिथे आम्ही जाऊन आलेलो आहे. हाय, हा आहे आमचा नवीन मेंबर सागर. यो, दुसरा ट्रेक राईट? येस, सेकंड. आणि हाऊ इज युअर ऑर्गनाइज बाय फर्स्ट वाला, ऑर्गनाइज करून प्लॅनिंग करून हा फर्स्ट वाला. ओके. आणि हाऊ इज युअर एक्सपिरियन्स इन प्रबलगड? ऑसम, अनफॉरगेटेबल. येस, सिरियसली. ऑर्गनाइज केल्यामुळे कसं असं सगळं प्लॅनिंग, नाश्ता ह्या वेळेला करायचा, लंच ह्या वेळेला, एवढा टाइम आराम, जायचं टायमिंग बरोबर परफेक्ट 6 वाजलेला होता, बरोबर निघायचा टायमिंग झालेला आहे एकदम नियोजनाप्रमाणे, त्यामुळे एकदम मस्त वाटतं. थँक्यू. येस. संकेत, हाय. हाऊ इज युअर ट्रेक? Unforgettable first trek and now I'm very tired. पायाचे तुकडे पडले. अक्षरशः आता घरी जाऊन मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे आणि मग नंतर सकाळी ऑफिस. उद्या सकाळी ऑफिस. टिपिकल मुंबईकर. हा, उद्या सकाळी ऑफिसमध्ये हा दिवस आठवणार आहे. खूपच. मी माझ्या पायांकडे बघेन. ओके. हाय अर्णव. आज आम्ही प्रबळमाचीचा ट्रेक ऑर्गनाईज केलेला इम्पिरियल ऑल आउट सर्व्हिसेस तर्फे. तर आमच्यासोबत पहिल्यांदा एक यंग पण बोलू शकता किंवा लहानही बोलू शकता, त्याने अगदी यंग माणसासारखं काम केलं आहे आणि त्याने जवळजवळ हा ट्रेक पूर्ण केला आहे न थांबता आणि न थकता. तर अथर्व, तू कितीला अर्णव तिसरीला. कोणत्या शाळेत शिकतो? अस्मितामध्ये शिकतो. मग कसा वाटला तुला ट्रेकिंग करून?
छान वाटलं. मग तू पहिल्यांदा आला इथे ट्रेक करायला? कोणी सांगितलं तुला ट्रेकिंगला जायचं? बाबांनी सांगितलं. बाबांना तू विचारलं बाबा तुम्ही कधी ट्रेकिंग केली आहे का? नाही विचारलं. मग आम्ही एकदा गेलेलो त्या रायगडला गेलेलो. हा रायगडला गेलेला तू. मग तेव्हा तुला दम लागलेला की आता दम लागलेला जास्त? आता थकला की? रायगडला आम्ही त्या ट्रेनने गेलेलो म्हणून. मग आता म्हणजे पहिल्यांदा तू ट्रेकिंग केली अशी चालून ना? मग मजा आली? मग सीन कसं वाटलं? एकदम व्ह्यू कसं वाटला? चांगला होता. मग जेव्हा चालत होतास तू तेव्हा तू थकत नव्हता सारखं? थकत होतो. मग कसं चालायला परत मजा आली? मजा आली ना? पप्पा थकत होते की तू थकत होता? पण चाललास ना, पूर्ण केलं ना तू? लास्टला पोचल्यावर कसं वाटलं? एकदम वरती पोचल्यावर बरं वाटलं. मग कलावंतीन दिसला? आणि हवा पण मग खाली यावं वाटलं परत? हो. काय उद्या शाळेत जायचं आहे ना? मग शाळेत गेला फ्रेंड्सला काय सांगणार तू? की आम्ही कसं गेलेलो, कोण होतं आणि काय काय खाल्लं, काय काय मज्जा केली, सगळं सांगणार ना? मग तुला काय वाटतं ट्रेकिंग पण केली पाहिजे स्पोर्ट्स सोबत? का केली पाहिजे? म्हणजे एक मजा येते ना? अजून काय काय बघायला मिळतं ट्रेकिंग करताना? काय काय बघितलं तू येताना? निसर्ग असं बघायला. हा. मग कसं वाटलं एकदम वरती? मुंबईमध्ये आहे आपलं हे सगळं? मुंबईमध्ये आहे असे मोठे मोठे डोंगर? आहेत काय काय पण एवढे मोठे नाहीत. हा चढायचं नाही ना त्याच्यावरती? हा. मग परत तुला यायचंय कधी? येणार ना परत आमच्यासोबत? मग अशा प्रकारे अर्णवला ट्रेक आवडला. अर्णव पुन्हा यायला रेडी आहे. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.